बाय. चला असं देऊ ते भक्तिशक्ती प्रवास आपण दिंडीत दाखवलाय. ही तिसरी दिंडी. अशा टप्प्याटप्प्या आपल्या छोट्या छोट्या दिंड्या दिसणारच आहेत. मिनिटात फुलं टाकणार आहे इकडे बघून. रामकृष्ण हरी माऊली. आपण चाललोय आता देहूला. देहूवरून पालखी डायरेक्ट येणार आहे आकुर्डीमध्ये. आपले पिंटू भाऊ होते इथं आकुर्डीमध्ये त्यांचा स्वयंपाक करायचं चालू आहे. बघू आता गाडी डायरेक्ट इथं भक्तिशक्ती लावायची, इथून डायरेक्ट देऊला. आता नियोजन होत आहे. पाऊस पडतोय नाही पडतोय सगळं नियोजन कसं होतंय काय माहित नाहीये. पहिल्यांदा चाललोय. संत ज्ञानेश्वर चौक वेळ चौकात आलो आपण. वेळ चौकातून सरळ गेलं भक्तिशक्ती. राईटला रस्ता बंद आहे. राईटला रस्ता बंद आहे पूर्ण. इथून आपल्या लेफ्टला जायचं भक्तिशक्तीवरून आणि डायरेक्ट देऊला पोहोचतो आपण. देऊरून निघली का नाही माहित नाही. दिंडी निघली असेल आता किती 11च्या आसपासच निघते. हो 11 वाजता निघते. पण आपल्याला देव रोडला पोहोचायला शक्यता कमी आहे. आपण बाईक लावून ना- मध्येच भेटूया. हा तर बाईक लावून आपण वॉक करत जाऊया. या चौकात पण पूर्णपणे असा बंदोबस्त लावलाय. गाड्या यायचं बंद केलंय. सर्व्हिस रोड चालू आहे फक्त. परवा दिवशीच्या पावसाने सगळी वाट लावून ठेवली. भक्तिशक्ती पूर्ण खालचा पूल आहे ना वाहून गेलाय. व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. चाललंय आता भक्तिशक्ती आतमध्ये. तिथे कुठेतरी गाडी लावायला बघायचं. पुन्हा गेट नाही तर मग शेल्पाच्या समोर लावता येईल गाडी. फुल फुल पाणी भरला असं नव्हतं काल परवा. हो फक्त कार येत होती. कसा झालाय आज रस्ता. सगळं नुसतं पाणी पाणी. गोळी बोळीतून आपल्याला रस्ता काढायचा चाललंय. यो यो इथं पूर्णपणे भक्तिशक्ती पुढे आहे. तिथून गेल्यानंतर इथं भक्तिशक्ती आहे. याच्या अलीकडेच थांबलो आपण. इथून चालून पण गाडी येऊ देत नाहीत. अजून दिंडी बरीचशी माग आहे चिंचोलीमध्ये. आता जिथपर्यंत जाणं होईन आपलं तिथपर्यंत चालत जायचं. तिथूनच चालू झालं इथं विवेक चहा. म्हणजे आज सगळ्या गोष्टीत ना फ्री मध्ये असं. पहिल्यांदा आपण भक्तिशक्ती ते देऊ चालत चाललोय. पायी पालखी सोबत परत रे. पालखी सोबत परत रिटर्न यायचं आपण. मस्त असे माऊली पुढे घेताना छान रमत गमत एकदम मस्त चाललेत. हॅलो तुम्ही इकडे कुठं. आम्ही आलो पालखीला. वा 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 एकटे ना. आकीला त्याला नाही आणलं. आकेला घेऊन आले. कुठे आहे आकी. मागे कुठे. ही तिसरी दिंडी. अशा टप्प्याटप्प्या आपल्या छोट्या छोट्या दिंड्या दिसणारच आहेत. आणि खरी गर्दी ना मागे अजून. तिकडे चाललोय आपण. अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे देवरोडचं कॅन्टोन्मेंट जो आर्मी एरिया आहे ना. शास्त्र से शक्ती त्यांनी पण एक मस्त नियोजन लावलंय. खाली टेंट लावले तर त्यांचे की त्याच्यामध्ये त्यांनी आरोग्य शिबिर वगैरे ठेवलेलं आहे. एकदम छान असं वातावरण झालंय. पाऊस थोडासा उघडलाय आणि आता थोडंसं चालू झालंय परत. मस्त वातावरण एकदम असं. रस्ता आहे ना मेन मुद्दा म्हणजे पावसाने सगळं क्लीन करून घेतलं स्वतःने. रस्ते वगैरे नाहीतर ना इतकं बेकार झालं असतं या 2-3 दिवसापूर्वी जर पाऊस नसता पडला तर. पण हा पाऊस पडून आहे ना इंद्रायणी नदी आणि हा रस्ते सगळे क्लीन केलेत एकदम मस्तपैकी. 4थीच्या 5वी ॲम्ब्युलन्स आहे फुल स्पीड मध्ये. असल्या स्पीड मध्ये चालल्यात ना 100, 150, 120 स्पीडने चालत गाड्या नुसत्या. राप राप राप. काय ते इमर्जन्सी आली का. फुल आता मोका रस्ता आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम मस्तपैकी ना. थोडासा पाऊस चालू झालाय तरी पण पब्लिक फुल एकदम जोश मध्ये निघले पब्लिक सगळं. पाऊस चालू झालेला आता बऱ्यापैकी. कसं आहे प्रॉपर एकदम असा फुल हेवी गाडी. आज फुल डिफेन्स वर आहेत ना ते पण एकदम सहभागी झाले तर. मस्त असं वातावरण. खूप शांततेत सगळ्या गोष्टी चालल्या आता. आता एक्झॅक्टली त्या कुठं कॅन्टोन्मेंट एरियाच्या चौकात पोहोचलो आपण. जसं जवळ जवळ चाललोय तशी गर्दी फुल वाढत चालली. देहू फाट्याच्या जवळ. देव फाट्या जवळ आहे आपण आता.
मेन चौकात पोहोचलोय. पूर्ण गर्दी आता इथं सगळी जमा झाली आहे. एका महिन्यातून आपली पालखी येणार आहे. प्रॉपर असं नियोजन केलंय. पोलीस बंदोबस्त एकदम व्यवस्थित आहे. पालखीच्या आगमनात स्वागतासाठी बरेचसे असे पब्लिक उभं आहे. इथं सगळं त्यांचा सत्कार वगैरे चालू आहे. बाकी जे लोक आहेत त्यांचा. पालखीच्या स्वागतासाठी पुष्प वर्षाव करण्यासाठी एकदम रेडी झालंय. पालखी जवळ आलेली आहे. कंप्लीट अर्धा तास झालाय अजून काही पालखी आलेली नाहीये. लोकच येत अजून. मला असं वाटतं 10-15 मिनिटं लागतील. 40 मिनिटं लोक चालतील त्यावेळेस माग दिंडीची लाईन दिसते पालखी. मिनिटात फुलं टाकणार आहे बघून. मस्त दर्शन झालंय. लय धक्काबुक्की अति धक्काबुक्की असं नियोजन चालू आहे. डायरेक्ट मध्ये घुसू शकत नाही दर्शनासाठी. जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत सगळे वारकरी, दिंडी आणि महाराजांची पालखी ना जस्ट मागे झाडाच्या खाली आली. आता इथून इतके वाढलेत पब्लिक. इथून जी लाईन चालू आहे इथं कुठे बसलात? तिकडे पालखी तिकडे येते तुम्ही इथे कुठे थांबलात? 10 मिनिटं थांबायचं नाही अजिबात. चला असं देऊ ते भक्ती शक्ती प्रवास आपण दिंडीचा दाखवलाय. चालली पुढे पालखी. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आजचा मुक्काम आकुर्डीमध्ये असणार आहे दिंडीचा. तर नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इन्स्टाला असेल तर फॉलो करा.